सध्याच्या स्थितीमध्ये आपण बघतोय आता सलग 2 दिवस तरी अजून ज्याला आपण वळीव स्वरूपाच्या पावसाची शक्यता जी आहे ती आपल्या भागामध्ये दिसते. काल नारायणगाव परिसर, संगमनेर या परिसरात मध्ये खूप 50 mm पेक्षा जास्त पाऊस झाला रात्री. काही ठिकाणी 40 mm, 45 mm च्या आसपास पाऊस झालेला आहे. आता जिथे उताराच्या जमिनी आहे तिथं काही फारसा प्रॉब्लेम नाही, परंतु निफाड तालुका जो आहे साधारणतः, आणि साधारणतः निफाडच म्हणूया आपण, मेजर निफाड तालुका, कारण दिंडोरी तालुक्याचा अर्धा भाग जिथे द्राक्ष शेती केली जाते, म्हणजे पालखेड, चिंचखेड, मातेरेवाडी, गोपेगाव, किंवा जो साधारणतः दिंडोरी नाशिक रोडच्या पूर्वेचा भाग जो आहे दिंडोरी तालुक्यातला, त्या तालुक्यामध्ये आणि निफाड तालुक्यामध्ये जमिनी ह्या तीव्र उताराच्या नाहीये, जास्त कुठेतरी असतील पण फारशा नाहीये, जिथं अतिशय सपाट जमिनी आहे. आणि अशा ठिकाणी जेव्हा 12-14 mm च्या दरम्यान पाऊस पडतो तेव्हा साधारणतः पहिला एक 6 इंचाचा लेअर हा ओला होतो, परंतु त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडला, साधारणतः 20 mm च्या आसपास पाऊस पडला, तर त्या बागेमध्ये पाणी साचायला सुरुवात होते. कारण जमीन काळसर, पाणी जिरण्याचा वेग कमी, त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी थोड्याशा मिस झालेल्या, आणि अशा स्थितीमध्ये जेव्हा पाणी साचतं तर ऍटलिस्ट जमिनीच्या पृष्ठभागावरचं पाणी हे बागेमध्ये राहिलं नाही पाहिजे. व्यक्तिगतरित्या आम्ही आता तर असं सांगतोय, गेली 4 वर्ष, 3-4 वर्ष जसं ड्रेनेजचं काम चालू झालं की कमीत कमी छोटा जरी 1 एकरचा भाग जरी असेल तरी त्याला साधारणतः 1.25 ते 1.5 फुटाचा उतार देऊन मगच लागवड केली पाहिजे बागेची. जर थोडा मोठा प्लॉट असेल तर साधारणतः अर्धा ते पाऊण मीटरचा उतार मिनिमम असायला पाहिजे. ह्या गोष्टी मिस होतो गेल्या इतके दिवस. कारण का, तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला लक्षात येत नव्हते, आता ते लक्षात यायला लागले, तर त्याच्यामुळं त्याच्यावरती नियोजन करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये सर्वाधिक मोठी अडचण दिसते ती म्हणजे थोडस अज्ञान. एखाद्याला ती करायची इच्छा असते, समजा मला करायची इच्छा आहे, पण माझ्या शेजारी असणारा, जो माझा बांधाला असणारा कोणी, माझा भाऊबंद असेल, माझा मित्र असेल, माझा शेजारी असेल कोणी, तर जुन्या काळच्या ज्या प्रथा परंपरा होत्या, बाबा माझ्या भागात पाणी आलं नाही पाहिजे, किंवा भाऊबंदकीमध्ये किंवा काही व्यक्तिगत वाद असतात आजूबाजूला, त्याच्यामध्ये पाणी अडवलं जातं पावसाचं, आणि बाबा तुझ्या वावरातलं पाणी माझ्याकडे येऊ नये अशी व्यवस्था केली जाते, किंवा तू तिकडं काही कर, मला माहित नाही, माझ्या भागात पाणी नाही आलं पाहिजे. तर ही संकुचित भावना आहे. या संकुचित भावनेमध्ये ज्याच्या बागेत पाणी तुंबतंय फक्त त्याच नुकसान होतं असं नाही, तर ज्याच्या बागेतनं पाणी जातंय त्याचं पण त्यात नुकसान होतं. आता ज्या अर्थी शेजारच्या वावरात पाऊस पडलाय त्या अर्थी ज्याच्या बागात पाणी जाणार आहे त्याच्याही बागात पाऊस पडणारच आहे. तर ही एक साखळी तयार होते त्याची. मग तो त्याचं अडवणार, तो त्याचं अडवणार, तो त्याचं अडवणार. मी परवा एका कार्यक्रमामध्ये जाहीररित्या गावाचं नाव घेऊन सांगितलं की मग बाबांनो, असं करू नका. ज्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती ही परंपरा आहे की पावसाचं पाणी अडवायचं, आपल्या वावरात येऊ द्यायचं नाही, अडवल्यानंतर ते एकदम फुटतं आणि त्याच्यातनं मोठ्या प्रमाणावर जमिनीची धूप होते, प्लस इतर नुकसान होतं जमिनीचं. त्याच्यापेक्षा पडणारं पाणी आलं तसं जर जायची व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्यांनी जर केली तर मला वाटतं त्यातनं होणारं नुकसान फार कमी आहे. माझं व्यक्तिगत मत आहे, एखाद्या गल्लीमध्ये जर माती धुवून जात असेल तर अशा गल्लीमध्ये थोडस गवत वाढवलं आपण पावसाळी काळामध्ये तर तिथे धूप कमी होते त्याच्यामध्ये. पण म्हणून माझ्या वावरात पाणीच येऊन द्यायचं नाही, ही जी मानसिकता आहे मला वाटतं ती कुठेतरी चुकीची आहे. आणि थोडासा व्यापक दृष्टिकोन याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी आता स्वीकारला पाहिजे. याच्यामध्ये सॅच्युरेशन होऊन त्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अडचण होते दोन्हींच्याही बी, म्हणजे जो येऊ देत नाही त्याच्याही बी, आणि जो ज्याचं जाणार आहे, म्हणजे ज्याच्या बागेत पाऊस पडून पाणी तुंबणार आहे त्याचंही बी. तर ह्या म्हणजे हा आडमुठेपणा जो आहे हा आता मला वाटतं आपल्याला न परवडणार आहे सगळ्यांनाच, द्राक्ष शेतकरी म्हणून. कारण होणार नुकसान काय,
2 आणि 4 रुपयाचं का 2 आणि 5 हजाराचं नसतं, ते मेजर मोठं नुकसान त्या काळामध्ये होऊन जातं. म्हणून माझं व्यक्तिगत मत आहे, की सॉल्ट मॅनेजमेंट मध्ये सर्वाधिक चांगली मदत तुम्हाला जर कोण करू शकतं याच्यासाठी क्षारतेच्या नियोजनासाठी, तर मला वाटतं ते पावसाचं पाणी. कारण साधारणतः खूप चांगल्या दर्जाचं कमी क्षारता असणार म्हणजे नसणारीच पाणी पावसाचं पडत असतं, आणि जमिनीमध्ये असणारे जे क्षारता आहे ती क्षारता नियंत्रित करण्याचं काम या पावसाच्या पाण्याच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने घडवून आणू शकतो. पण जर असा आडमुठेपणा केला, पाणी अडवलं, तर त्याचे दुष्परिणाम होत जातात. त्या बागेमध्ये सॅच्युरेशन वाढत जातं. मग तिथे सॉल्टचं पण अक्युमुलेशन फार मोठ्या प्रमाणावर होतो. EC मध्ये बदल होतात. बायकार्बोनेटच्या मात्रेमध्ये बदल होतात. तर ही जी घटना आहे, ही अतिशय संकुचित विचारांची मानसिकता आहे. तर अशा पद्धतीचं पाणी अडवणं, हे मला वाटतं कुठेतरी जिथं नैसर्गिक फ्लो आहे. एक तर आपण पहिली गोष्ट तर गावपाट ठेवले नाही. नाही गावपाट ठेवले तर चाऱ्या ठेवल्या नाही. चाऱ्या नाही ठेवल्या तर आपल्याकडे ज्या कडेला जे काही छोटे-मोठे बांध होते, त्याच्या आधाराने किंवा पाट होते, त्याच्यातनं जाणारं पाणी ते आपण ठेवलं नाही. आपली पण चूक नाही. छोटे लँड होल्डिंग जास्तीत जास्त तिचा वापर करावा, या अर्थाने आपण ते करत आलो. पण त्याचे दुष्परिणाम पण आता आपण भोगतोय. तर मला वाटतं कुठेतरी सगळ्यांनी सामंजस्य दाखवलं पाहिजे, आणि पावसाचं पडणारं पाणी हे व्यवस्थित पद्धतीनं प्रत्येकाने जर हळू-हळू काढून जर नाल्याला काढून दिलं, तर त्याच्यामधून होणारं नुकसान, जमिनीची धूप जी आहे ती पण कमी होते. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे क्षारतेच्या नियोजनामध्ये देखील या गोष्टीचा फार मोठा फायदा आपल्याला करून घेता येतो. तर मला वाटतं पावसाच्या म्हणजे जी गोष्ट नुकसानकारक वाटते, कदाचित तिचं जर योग्य मॅनेजमेंट केलं, तर ती मोठ्या प्रमाणावरती आपल्या फायद्याची होऊ शकते. आणि खास करून मी सांगतो, की ज्यांच्याकडे जाड जमिनी आहे, त्यांनी हे पाणी अडवायच्या किंवा पाणी लोकांचं आपल्या वावरात येऊ देऊ नये, अशा फंदात पडूच नये. मी तुम्हाला सांगतो, एका वेळी साधारणतः 35 ते 40 मिलीमीटर पाऊस हा वर्षामध्ये 10 वेळा पण पडत नसेल, मी तुम्हाला सांगतो. मग बागेतून वाहणारं पाणी जे आहे, ते फार तर 7 ते 8 वेळा वाहतं वर्षामध्ये. मग तेवढ्या करता जर आपल्याला त्रास होतो, तर मग आपण कोणत्या मानसिकतेचे आहोत? याचा पण प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे किंवा आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. जर वर्षातनं 5-7 वेळाच जर बागेतनं पाणी वाहणार असेल, आणि त्याच्यातही आपण म्हणणार असेल, "काय भाऊ माझ्याकडे नको येऊ देऊ पाणी, किंवा ते पाणी आल्याने भाऊ माझं नुकसान होतंय." तर मग कुठेतरी मला वाटतं हे चुकीचं आहे, आणि त्याचा व्यक्तिगतरित्या झाडाच्या आरोग्यावरती प्रचंड विपरीत परिणाम होतो. तर अशा पद्धतीनं जे कोणी करत असतील, त्यांनी नक्कीच थोडासा विचार करून आणि त्या गोष्टी करण्याची गरज आहे.